4 लाख फॉलोअर असणाऱ्या माणसाला आपण आपल्या वावरात कामाला ठेवून घेतलं. तर जय गजान माऊली. घरी बसून बसून बोर झालं की आपलं एकच काम असते, डायरेक्ट सुटाड्याला जायचं आणि शुभम भाऊची भेट घ्यायची. मग त्याला भेटायला सुटाड्यात आला होते, वावरात गव्हाला पाणी द्यायला चालले होते. आणि मी खूप जणांच्या रील पाहतो की वावरात खूप मेहनत घ्यायला लागते, खूप मेहनत घ्यायला लागते. म्हटलं आज वावरात चाललो होतो, पाहूनच घेऊ की नेमकी वावरात मेहनत काय असते. आता तुम्ही म्हणसान की काऊन तुम्हाला माहित नाही का वावरात काय कामं असतात, कशी मेहनत असते. तर मित्रांनो, हे तुम्हाला पहिलेच सांगून देतो की वावराच्या आणि पैशाच्या मामल्यात देवानं आपल्याला पहिलेच खाली टाकून पाठवलाय. कारण की काय करतात, जेव्हा नशीब लिहिणं चालू होतं तेव्हा देवानं आपल्या नशिबात पैसा आणि प्रॉपर्टी बिलकुल लिहिलीच नाही. आता आपल्या नशिबात वावरच लिहिलं नाही तर वावराचे कामं कसे काय लिहिले असतील. शुभम भाऊच्या वावरात आला तर भाऊ म्हणतात मोटर बंद पडेल आहे. मोटर चालू करायचे तर खूप प्रयत्न केले पण मोटर काय चालूच नाही उरायली ती. हा जुगाड कर, तो जुगाड कर, याला फोन लाव, त्याला फोन लाव, इकडची वायर तिकडे जोडून पाय. पण या शुभम भाऊच्या वावरातली मोटरी बोलती लागत आहे, हे काही चालू व्हायला तयारच नव्हती. मी शुभम भाऊला म्हटलं का राजा, वावरात कामं करणं लय कठीण असते असं ऐकलं होतं, पण पहिलाच दिवस असं निघीन असं वाटलं नव्हतं. तर शुभम भाऊ मला म्हणतात की तुमच्यासाठी हा पहिला दिवस आहे, पण शेतकऱ्याला हे कामं रोजचेच आहे. शेतकऱ्यासाठी रोजचा दिवस एक नवीन आव्हान घेऊन येत असते. आणि एवढी दिवस रात्र मेहनत केल्यावरही शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही असं म्हणतात की आपला देश कृषी प्रधान आहे, आपल्या गोष्टी तर चालूच राहतील, पण आमची मोटर तिकडे चालू झाली नाही त्याचं काय. मग एकट्या शुभम भाऊच्यानं काही मोटर चालू नाही उरेल ते, आपल्याला तर त्याच्यातलं काही समजतच नाही. म्हणून शुभम भाऊनं ओम भाऊले आणि कृष्णा भाऊले त्या वावरात बोलून घेतलं. आता हे तिघ जण मोटर चालू करण्याचा प्रयत्न करणार होते. खूप प्रयत्न केले, हे वायर इकडे जोडली, ते वायर तिकडे जोडली, पण मशीननं आज ठरवलं होतं की मैं चालू नाही होऊंगी तर नाही होऊंगी बिलकुल. आपल्या व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये कोण कोण शेतकरी आणि कोण कोण अशा संकटाला सामोरी गेला आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटी खूप प्रयत्न केल्यावर गव्हाला पाणी देणं नाही झालं, मोटरही चालू नाही झाली, पण मोटरवरचा हा लाईट जरूर लागला. पण शुभम भाऊ म्हणत की लाईट लागणं म्हणजे मोटर चालू होणं नसते. आता अंधार जास्त पडू राहिला, आपण उद्या वावरात येऊ. मी म्हटलं तुम्हीच यावं बा, आता उद्या आमची जिरली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर मला फॉलो केलं तर मी नाराज होणार नाही, उलट मला चांगलंच वाटेल. आणि हा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज झोपता वेळेस 2 जणांना आठवण करायला कधी विसरू नका. एक सीमेवर आपली रक्षा करणारा जवान आणि एक शेतात काम करणारा शेतकरी. कारण की या दोघांचे आपल्यावर खूप जास्त उपकार आहेत. वावरात ज्या कामाला गेलतो ते काम तर काही झालं नाही. शेवटी शुभम भाऊच्या हातचा नाश्ता केला आणि मी निघालो घरी जाण्यासाठी. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत न चिंता राही ना भय. बोलो गजानन महाराज की जय.